माझं नाव झिया शिकील अहमद देसाई. सध्या मी कोल्हापुरातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहे. माझी जर्नी सांगायची म्हणजे जेव्हा 10th कंप्लीट झाली तेव्हा पुढं काय करायचं ह्याचा काही असा ताळमेळ नव्हता. कोणी म्हणत होतं इंजिनिअरिंग घे, कोणी म्हणत होतं मेडिकल घे, आणि माझं पण असं काही एक मत असं नव्हतं. एक नॉमिनल व्हिजिट द्यायची म्हणून आम्ही अकॅडमीत गेलेलो. तेव्हा असं काहीच माहीत नव्हतं की नीट आणि जेई नावाची काही एंट्रन्स एक्झाम असते. मेडिकल फील्डमध्ये जायला कोणती एक्झाम द्यावी लागते ह्याचाही काही अंदाज नव्हता. जेव्हा पहिली विजिट झाली तेव्हा युवराज पाटील सरांशी भेटलो आम्ही. त्यांनी जे मार्गदर्शन दिलं त्यानंतर समजलं की नीट म्हणून एक एक्झाम असते ज्याच्यामुळे मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन होतं. इतके इतके मार्क्स लागतात, रँक एवढी एवढी लागते, ह्याचा काहीही थोडासाही अंदाज यापूर्वी कधीच नव्हता. त्यानंतर जेव्हा तिथून परत आलो त्यानंतर माझं आणि पप्पांचं डिस्कशन झालं की हां बाबा करूया काय, ट्राय तरी करूया. मग केलं ॲडमिशन. ते पण एक आठवडा लागला विचार करायला की हेच घ्यायचं आहे की नाही, कारण काहीच काहीच माहीत नसल्यामुळं काही डिसिजन घेता येत नव्हतं. त्यानंतर मग एका आठवड्यात खूप काही रिअलाईज झालं की बाबा आपण अजून कुठं आहे, काय बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत. टेस्ट सिरीज परत लावायला सुरुवात केली. बेसिक्सपासून परत सगळं रिवाईज करून घ्यायला लागले आमचं. शॉर्ट नोट्स असू दे, स्वतःचं सगळं प्रोव्हाइड करणं, अगदी व्यवस्थित म्हणजे पूर्ण रिव्हिजन परत घेतल्यासारखं. तो टाईम, तो फेज जो होता पूर्ण बेसिक्स क्लिअर आहेत, म्हणजे अशी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला काहीच माहीत नाही आहे. त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या अकॅडमीचं त्यांनी बघितलं की हां बाबा ही आत्ता आपल्या भागात सुरू झालेली आहे, ह्याच्यापेक्षा ते जास्त पैसा घेत असतील, ते दुसऱ्या अकॅडमी जास्त पैसा घेत आहेत, म्हणजे त्यांचं मार्गदर्शन नक्की चांगलं असेल असा आमचा गैरसमज. खोल थोडं डिस्कशन झालं, त्या पालकांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की बऱ्याच अकॅडमी आहेत त्यांचं फक्त असं नाव झालंय, असं खरंच तिथे शिकवतात असं काहीच नाही आहे. त्यानंतर मग तिथं ॲडमिशन केलं. ॲडमिशन केल्यानंतर खरंच सांगायचं तर फक्त BHMS तरी मिळेल ह्या हिशोबाने आम्ही अकॅडमीत ॲडमिशन केलेलं. MBBS पर्यंत तर स्वप्नच नव्हतं. त्यानंतर ॲडमिशन केलं. पहिलं एक 5-6 महिने जसं जसं गोष्टी समजायला लागल्या, तिथले लेक्चर्स, सरांचं मार्गदर्शन आणि डाऊट क्लिअरन्स तर इतकं चांगलं होतं की म्हणजे आम्ही विचारलं, सर एकदम समजावून सांगायचे. हे म्हणजे सगळ्यात मस्त वाटायचं तिथलं. ना बेसिक्स आहेत, ना फाउंडेशन केले कधी, काहीच नाही. पूर्ण बेसिकपासून सरांनी आम्हाला शिकवलं. बऱ्याच गोष्टी न्यूटन्सच्या लॉजपासून. फिजिक्सच्या सरांनी तर आमच्यावर खूप मेहनत केली आहे. त्यानंतर मग डाऊट क्लिअरन्स असू दे, मार्क कमी पडत नसतील तर मोटिवेशन असू दे, सगळं म्हणजे एक इनबिल्ड प्रोसेस असल्यासारखं. आमचे मार्क नंतर नंतर वाढत गेले. 11th प्रोग्रेस खूप चांगली होती. 12th आला बोर्ड. बोर्डच्या टायमिंगला दोन्ही मॅनेज करणं, एंट्रन्स पण आणि बोर्ड पण, आम्हाला पण कठीण जात होतं. थेरीसाठी, बोर्डसाठी थेरी वाईज शिकवायचं आहे. परत प्रत्येक गोष्टी त्यांनी पण मॅनेज करून घेतली. सरांनी दोन्ही शिकवायला सुरू केलं. बॅच शिफ्ट करून, एक्स्ट्रा क्लासेस लावून, एक्स्ट्रा टेस्ट सिरीज लावून, ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे असं आम्हाला एंट्रन्स ओरिएंटेड ठेवण्यासाठी त्यांनी केल्या. ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं जसं जसं 12th कंप्लीट होत आली, एक चांगला स्कोर होता व्यवस्थित. परत बोर्ड्सच्या परीक्षेच्या वेळेला आम्ही एंट्रन्सवर दुर्लक्ष केलं. बोर्ड्सच्या वेळेला पूर्ण आणि मार्क्स डाऊन यायला लागले. एंट्रन्समध्ये स्कोर कमी यायला लागला. त्यावेळेला खरं गरज होती ती मार्गदर्शनाची. हां बाबा त्यावेळेला ते करायलाच पाहिजे होतं जे सरांनी केलं. तेव्हा त्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत नसतात. जसं मलाही माहीत नव्हतं की त्यावेळेला सरांनी हे करायलाच पाहिजे. पण सरांनी त्यावेळेला ते केलं, त्यामुळं परत बोर्ड झाल्यानंतर परत ज्या टेस्ट सिरीज लावला, सुरुवातीला मार्क्स खूप कमी होते पण नंतर वाढू लागले. त्यानंतर जसा जसा एक्झाम जवळ आली तेव्हा असं थोडासा कॉन्फिडन्स आलेला की नाही, BHMS BMS तर मिळतंच आता, MBBSसाठी प्रयत्न करायला पाहिजे. मग MBBSसाठी आणखीन थोडं मेहनत करून मग जेव्हा स्कोर आला तेव्हा मग वाटलं की हां बाबा झालं बास.
जेव्हा 500 क्रॉस व्हायला लागलं, 500 550 क्रॉस झालं, तेव्हा MBBS तरी भेटते एवढं नक्की होतं. पण गव्हर्नमेंट सीट मिळवावी ह्याच्यासाठी अजून काम करायला पाहिजे एवढं समजलं. त्यानंतर ऑल इंडियाच्या टेस्ट सिरीज तर सुरूच होत्या, बऱ्याचशा टेस्ट सिरीज लावल्या सरांनी. त्यानंतर त्याचं डिस्कशन आणि हे सगळं ओव्हरऑल. मग एक्झामचा दिवस आला, एक्झाम व्यवस्थित पार पडली. त्यानंतर जेव्हा रिझल्ट बघितला त्याच दिवशी जेव्हा स्कोअर काढला तेव्हा सीट मिळते बास. जो समाधान भेटला तो असा पूर्ण प्रवास आठवत होता त्या दिवशी. खूप असं इमोशनल मुमेंट झालेला. ओव्हरऑल अकॅडमिक एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे पहिला तर युवराज पाटील सर, त्यांनी जो मोटिवेशन ज्या वेळेला लागतो त्यावेळेला दिलाय आम्हाला. समजावून असू दे किंवा चेष्टा मस्करीत का असताना, पण खूप मोटिवेट केले सरांनी. स्पेशली एक्झाम टाईमला जेव्हा स्कोर कमी यायचा. ज्यांनी शिकवलंय त्यांना वाईट वाटायचंच, पण सरांचा जो रिस्पॉन्स असायचा तो बघून आम्हाला असं वाटायचं की नाही यार, आता करायलाच पाहिजे आपल्याला. सर समजवायचे आणि जिथं इम्प्रूव्हमेंट पाहिजे ती त्यावेळेला सांगायचे. हे सगळं ओव्हरऑल असं होतं की एक कम्प्लीट आम्हाला गायडन्स मिळाला आहे व्यवस्थित. एक कम्प्लीट अशी प्रत्येक पॉईंटला जर्नीमध्ये आमच्या सोबत आहेत, प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली आहे. एक असं पाल्यासारखं त्यांनी व्यवस्थित आम्हाला दिलं आहे सगळं. त्यानंतर सांगायचं म्हणजे फिजिक्सचे सर. जेव्हा स्टार्टमध्ये सुरुवात झाली, फिजिक्स म्हणजे कधी समजेल की नाही असं वाटत होतं. काही बेसिक्स येत नाही, काय नाही. सरांना पण लई त्रास दिला असेल आम्ही, कारण काहीच येत नव्हतं. एकदम होल बेसिकपासून सुरू केली आहे म्हटली तरी चालेल. सरांनी पूर्ण त्या बेसिकपासून आम्हाला इतकं म्हणजे असं प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून सांगणे, एक्झाम्पल थ्रू सांगणे. फिजिक्सच्या सरांनी खरंच खूप मेहनत घेतली आमच्यावर. बायोचं सांगायचं म्हणजे लाईन टू लाईन NCERT करून घेतली, क्वेश्चन बँक घेतली, सारखा कन्सेप्ट क्लिअर करून घेतला, क्लासमध्ये डिस्कशन. मोस्टली बायोमध्ये जी इम्प्रूव्हमेंट झाली आहे ती लाईन टू लाईन NCERT आणि क्लासमधलं डिस्कशन, ह्या दोन्ही गोष्टी बायोमध्ये खूप इम्पॉर्टंट ठरल्या आमच्यासाठी. केमिस्ट्रीबद्दल सांगायचं म्हणजे सगळ्यांचाच नावडता विषय, कारण ह्यात तिन्ही सब्जेक्ट्सना वेगवेगळी स्ट्रॅटेजी लागते. फिजिकलला वेगळी, इनऑर्गॅनिकला वेगळी, ऑर्गॅनिकला वेगळी. पण ह्या सब्जेक्टकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन चेंज झाला तो म्हणजे सरांच्यामुळं. सरांनी प्रत्येक सब्जेक्टला वेगवेगळ्या पॅटर्नने शिकवायला सुरू केलं. इनऑर्गॅनिकला पाठांतर लागतं तर त्याचे निमॉनिक्स बनवून देणं, ऑर्गॅनिकसाठी कन्सेप्ट समजावणे, ही प्रोसेस यानंतर कशी झाली हे समजावणे. फिजिकलमध्ये पूर्ण कॅल्क्युलेशनचा पार्ट येतो, त्यामध्ये थोडं मॅथ्सवालं बेसिक, फिजिक्सवालं बेसिक्स, म्हणजे मॅथमॅटिक्सवाला जो बेसिक्स लागतो तो समजावला. त्यामुळे ओव्हरऑल केमिस्ट्री इम्प्रूव्ह झाली आमची. केमिस्ट्री हा तसा लक्ष दिला तर खूप चांगला विषय आहे. BHMS तरी मिळू दे, इथून MBBS मिळालं, तो पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. हा प्रवास खरं तर शक्य झालं तर अकॅडमीमुळेच. त्यांचा गायडन्स, ओव्हरऑल मोटिवेशन, ह्या सगळ्यामुळेच हे शक्य झालं. जेवढी मेहनत माझ्या पालकांनी घेतली तेवढीच अकॅडमीने पण घेतली. यामुळे नीटसारख्या या परीक्षेत माझा 645 हा स्कोर आला. यासोबतच MST CETमध्ये पण 99.91% हा स्कोर अचीव झाला. याबद्दल मी अकॅडमी आणि ओव्हरऑल पूर्ण स्टाफची खूप खूप आभारी आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ता माझा सल्ला म्हणजे स्वतःचे मार्क्सवरून स्वतःला जज करू नका. कोणाचाही स्कोर कितीही वाढू शकतो आणि एक चांगला स्कोर असणाऱ्याचा पण कितीही खाली येऊ शकतो. त्यामुळे अकॅडमीवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. हा बाबा नाही, माझ्याकडनं नाही होणार, हा विचारच डोक्यात घेऊ नका. आत्तापासून मेहनत करा. शिक्षकांवर पण विश्वास ठेवा. काही डाऊट असतील तेव्हाच्या तेव्हा क्लिअर करून घ्या. बॅकलॉग ठेवू नका. व्यवस्थित लेक्चर्स अटेंड करा. आणि ही 2 वर्ष आपली स्ट्रगलची आहेत. म्हणजे ह्या 2 वर्षात आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, म्हणजे पुढचे 4 वर्ष व्यवस्थित जातील. एक चांगली डिग्री येईल हातात, आपला एक फ्युचर सेक्युअर होईल. ह्या हिशोबाने ह्या 2 वर्षांना बघा, व्यवस्थित अभ्यास करा.
माझं नाव मुरलीधर आत्माराम खोत, राहणार गायकवाडी. माझी समृद्धी मुरलीधर खोत म्हणून एक कन्या आहे, अधिक मृणाल मुरलीधर खोत म्हणून एक चिरंजीव आहे. तर ह्या अकॅडमीची ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला फर्स्ट बॅचमध्ये आमची कन्या आम्ही अकॅडमीला घातली. त्यावेळेला चलनाला आमच्याकडे काही नव्हतं. शिक्षकांनी भेट दिल्यानंतर आम्ही अकॅडमीला घालायचं किंवा न घालायचं हा आमच्या मनात काही आलंच नव्हतं. सरांनी सविस्तर समजावून सांगितल्यानंतर परिस्थिती नसताना देखील आम्ही टप्प्याटप्प्यानं आर्थिक परिस्थिती त्यांनी हाताळली, फी भरली आणि मोजकीच आणि आम्ही आमच्या कन्येला अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर नीट म्हणजे काय माहीत नव्हतं, जेई म्हणजे काय माहीत नव्हतं. ते ह्या अकॅडमीमुळं आम्हाला सगळं समजलं आणि आमच्या मुलगीनं बायोलॉजी हा सब्जेक्ट ठेवून ती नीट देतो अशी म्हटली. मग प्रत्येकजण आम्हाला भीती घालायचा की मेडिकलला इतका लाख खर्च आहे, इतका लाख खर्च आहे, आता करायचं काय. सगळे ही बाजूबाजूची ही सगळं म्हणजे पाण्यात काठी मारल्यासारखं ही सगळं अवांतरणच बडबडायला लागली. सरांनी ज्या वेळेला आम्हाला सांगितलं त्यावेळेला आम्ही खरोखरच शुभम सरांच्यावर विश्वास ठेवला, पाटील सरांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं मुलगीचं करिअर चांगलं घडतंय, मुली हुशार आहेत, हिचं इथंच सोनं करतो तिच्या जीवनाचं म्हणून सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी इतकं कष्ट करून आमच्या मुलांना एवढं मार्गदर्शन चांगलं केलं की त्या मार्गदर्शनातून आमच्या मुलगीनं नीट दिली आणि नीटमधून इतकं चांगलं मार्क्स काढले की ती एका महाराष्ट्रातलं नंबर 1 कॉलेज RSM टिळक कॉलेज पुणे इथं तिनं ॲडमिशन मिळवलं. आणि हे श्रेय सगळं ह्या अकॅडमीचं आहे. आम्ही शेती वर्गातली लोक रोज राबाय जाणार, रोज आणणार शेती वर्गातनं. कशाचाही आम्हाला शैक्षणिक गंध नाही, इतर बाहेरचा नीट म्हणजे जेई म्हणजे काय माहीत नाही. अशातून मृणाल पण तिथं गेला. मृणालनं पण मॅथ्स विषय ठेवला. त्याने पण आज एका चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये त्याला इंजिनिअरिंगला मिळालं. आज 2 मुलं माझी निवांतपणे शिक्षण घेत आहेत. आता माझी पेरणी चालू आहे, उगवण 100% होणार आहे, रास करणारच आहे. ह्या जिद्दीनं सरांच्यामुळं फक्त हे आणि अकॅडमीमुळे हे शक्य झालं. एवढंच मला थोडक्यात सांगायचं आहे. हॅलो एव्हरीवन, मी अपूर्वा भीमराव हवालदार. माझं गाव माकवे. मी सध्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे शिकत आहे. मी माझं 10वीपर्यंतचं शिक्षण SY माने गर्ल्स अँड बॉईज हायस्कूल कागल इथे कंप्लीट केलं. मला 10वीला 95% होते. त्यानंतर मी ग्रँड सायन्स अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं. इथूनच मी माझी 11वी-12वी असेल, MST CET असेल, JEE सारखी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल यांची तयारी केली. JEE मेन्समध्ये मला 95% होते. JEE मेन्समध्येच मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये मला 98.59% भेटले. तसेच 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मी कॉलेजमध्ये फर्स्ट आले. तसेच MST CETमध्ये मला 98.59% भेटले. त्यामुळेच मला महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे ॲडमिशन मिळाले. हे सगळं पॉसिबल झालं ते म्हणजे ग्रँड सायन्स अकॅडमीमुळेच. ग्रँड सायन्स अकॅडमीबद्दल सांगायचं झालंच तर तेथील एन्व्हायरमेंट, मॅनेजमेंट नेहमीच मला प्रोत्साहित करत राहिलं. ग्रँड सायन्स अकॅडमीमधील युवराज पाटील सर असोत, इतर शिक्षक असोत, त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. कुठे मला कमी मार्क्स भेटले तर त्यांनी पॉझिटिव्हली मार्गदर्शन केले. त्यामुळे मी हे सर्व अचीव करू शकले. सो मी त्यांची खूप आभारी आहे. Hi, I'm Purva Kulkarni, currently studying in class 12th at Grand Science Academy Nippani. So I have been preparing for NEET exam with Grand Science Academy since 2 years. So I have completed my schooling in class 10 from KD CBC School Nippani. In this video, I'm going to share about my so far experience with Grand Science Academy with my preparation for NEET exam. So starting with academics at Grand Science Academy, the curriculum here is very well structured. It covers everything needed for the board exam as well as the competitive exams. The study material here are very comprehensive. It includes both for the preparation for the competitive exams and the board exams. So it consists of various range of difficult questions which help us to cope up with the competitive exam as well as the board exam. One thing I especially like about the
study materials is that the concepts are built one upon the other, which even helps us to grasp the difficult concepts. So another thing that I appreciate about the Grand Science Academy is that the weekly test, these weekly tests had played a very key role in my preparation for the competitive exams. So it holds the same level of the difficult questions which we get in the competitive exams and the exam pressure to overcome the fear of the exam. So this has played a very key role in my preparation by helping me to hold up the exam pressure and overcome the fear of the exam and easily score good in my upcoming exams. So after every test, the teachers are always ready to clear all our doubts, even though they are very basic ones. During the doubt clearing session, they not only cover the particular concept or the particular bit which we have doubt in, they also cover all the surrounding concepts on which the important questions can be asked. So as we all do know that during the preparation, we all get the concepts, but when application of the questions are asked during the exam, we usually sometimes lag behind. In Grand Science Academy, the teachers here teach the particular concept basis upon the questions which can be framed in the competitive exams, which help us to score better, analyze and score better. So after every weekly test, I used to analyze my paper with my teachers. They're always ready to clear all the doubts. They analyze the paper, assess my weak points, find out my weak points so that I could improve in my next upcoming exam. The teaching methodology here is very effective. The teachers break the complex concepts into the simple one, easier to understand one. Grand Science Academy plays emphasis on conceptual understanding rather than just make us to mug up the formulas. So I feel that this is the best way to prepare for any of the competitive exams which you are aiming for. So the teachers are always there to support us, clear all our queries, clear all our doubts, even though they are very basic ones. They are always ready to motivate us whenever we feel down. Apart from this, the faculty here, the management faculty, keep us updated about all the tentative schedules, the exam dates, all the timetables which we need for during the exam preparation or the competitive exam preparation. So whatever we have queries, they are always ready to solve us. They are always there with us during all our 2 years of journey with the preparation of any of the exams which I may for. So since I joined this academy, I have seen a lot of improvement in my scoring. Initially, I used to struggle with the certain topics, but when I discussed it with the teachers and they helped me to clear all my doubts with a thorough revision, one-to-one interaction, personal attention, I have been improving a lot in my competitive exam scores as well as in my board test. So it has played a very key role in my preparation. This is the right place if anyone is looking for a strong academic foundation and the best preparation for the competitive exams. Grand Science Academy is the right place for you. Overall, I'm really happy with my experience at Grand Science Academy. It has built me whatever I am today, and I know definitely and I believe in myself because of the teachers of the Grand Science Academy, the management faculty who motivated me all the time to give the exam, to prepare better for the exam, and they taught me what an aspirant actually looks like for a competitive exam. So now I actually believe in myself that I would be able to crack the NEET exam, and I would highly recommend this academy for whoever is looking for a strong academic foundation and a perfect preparation for the competitive exams. This is the right place for you and you will never regret it.